start a new topic, that is chemical kinetics. खूप महत्वाचा टॉपिक आणि खूप इझी टॉपिक आहे बाळांनो, केमिकल कायनेटिक्स. ठीक आहे. जेडब्ल्यू साठी फॉर जेडब्ल्यू ओके, वन क्वेश्चन विल बी आस्क्ड, वन क्वेश्चन. ठीक आहे. अँड फॉर नीट ओके, टू क्वेश्चन्स विल बी आस्क्ड, टू क्वेश्चन्स. ठीक आहे. नीट साठी दोन क्वेश्चन्स असणार आहेत, सो खूप महत्वाचा टॉपिक असणार आहे हा सुद्धा. इलेक्ट्रोकेमिस्ट्री वरती सुद्धा ओके बाळांनो तुम्हाला दोन क्वेश्चन्स विचारतात नीटला. ठीक आहे. आणि जेडब्ल्यू ला एक क्वेश्चन कंपल्सरी असणार आहे फ्रॉम दी केमिकल कायनेटिक्स. तर केमिकल वर्ड कशा रिगार्डिंग आहे? केमिकल रिएक्शन्स, केमिकल रिएक्शन्स, बरोबर आहे ना? ओके, रिएक्शन्स. आणि कायनेटिक्स इज रिलेटेड टू द स्पीड और वेलोसिटी. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? रेट ऑफ रिएक्शन, रेट. ओके, म्हणजे केमिकल रिएक्शनचा रेट स्टडी करायचं तुम्हाला कशामध्ये? केमिकल कायनेटिक्स मध्ये. म्हणजे एखादी रिएक्शन किती फास्ट होते, एखादी रिएक्शन किती स्लो होते. ओके, म्हणजेच काय की केमिकल रिएक्शनचा रेट तुम्हाला ह्या रिएक्शन मध्ये स्टडी करायचा आहे. येतं लक्षात? फर्स्ट ऑफ ऑल विल सी द डेफिनेशन ऑफ केमिकल कायनेटिक्स. म्हणजे ह्या टॉपिक मध्ये टोटल काय स्टडी करायचं तुम्हाला? केमिकल कायनेटिक्स काय इन्फॉर्मेशन देतं? ओके, दॅट इज मेन्शन्ड इन डेफिनेशन. ठीक आहे ना? ओके, सो राइट डाउन द डेफिनेशन फर्स्ट. Yes, what? Okay, the branch of chemistry, the branch of chemistry that deals with the study of rates of chemical reactions. नुसतं रेटच स्टडी करायचं नाही. ठीक आहे. तर फॅक्टर्स पण स्टडी करायचे आहेत, मेकॅनिझम पण स्टडी करायचे आहे. ठीक आहे ना? ओके, रेट्स ऑफ केमिकल रिएक्शन्स, फॅक्टर्स affecting ठीक आहे these rates, factors affecting these rates, and the mechanism okay by which the mechanism okay is by which. खूप सिंपल डेफिनेशन आहे. the reactions occur. ठीक है ना? ओके, इज कॉल्ड केमिकल कायनेटिक्स. ठीक है. परत एकदा बघा डेफिनेशन केअरफुली. द ब्रांच ऑफ केमिस्ट्री that deals with the study of rates of chemical reactions, factors affecting these rates, and mechanism by which reactions occur is called chemical कायनेटिक्स. काय काय स्टडी करायचं लक्षात आलं का तुमच्या? येस, सी हियर. फर्स्ट ऑफ ऑल you want to study the chemical rates of chemical reactions. Later on, okay, is factors affecting these rates, and then mechanism by which, correct, these reactions occur. कुठल्या मेकॅनिझम्स आहेत? ठीक आहे. आता केमिकल रिएक्शन्स म्हणलं बाळांनो, ओके, तर काय तीन टाइप्स मध्ये केमिकल रिएक्शन आपण काय स्पीड नुसार डिवाइड करू शकतो. ठीक आहे ना? ओके, केमिकल रिएक्शन्स आर डिवाइडेड इनटू थ्री टाइप्स. सी हियर, केमिकल reactions are divided, म्हणू शकता क्लासिफाइड म्हणू शकता, into three types on the basis of speed. ठीक आहे ना? स्पीड वरनं केमिकल रिएक्शन जे आहेत ते तीन टाइप्स मध्ये डिवाइड केलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे येस व्हेरी फास्ट. ओके, व्हेरी फास्ट रिएक्शन्स.
व्हेरी फास्ट रिॲक्शन्स. व्हेरी फास्ट म्हणलं की काय रेट ऑफ रिॲक्शन कसं असणार आहे? ओके, हायर असणार आहे ह्या कॅटेगरीमध्ये. लक्षात येते? ओके, बघा, these reactions are very fast. ओके, जनरली कुठल्या रिॲक्शन्स असतात तर आयोनिक रिॲक्शन्स. these are generally ionic reactions. Ionic, okay, is what? Reactions. जनरली असा वर्ड यूज केला, त्याच्यामध्ये एक्सेप्शन्स असू शकतात. जनरली म्हटलं की एक्सेप्शन आले. ठीक आहे. these are ionic reactions, okay, and occurs at very fast rate. लक्षात येते? ठीक आहे ना? occur at very fast rate. very fast rate. लक्षात येते? so it is impossible. So it is impossible to determine, ठीक है, determine the rate, असेल लिहा, rate of these reactions. Almost it is not possible. ठीक है ना? Okay, to determine the rate of these type of reactions. इथं लक्षात व्हेरी फास्ट रिॲक्शन असतील, ओके, तर आपण रेट डिटरमाइन करू शकत नाही. आलं लक्षात? व्हेरी स्लो रिॲक्शन असतील, ओके, तर इट टेक्स मोर टाइम टू डिटरमाइन देअर रेट्स. मग मॉडरेट ज्या रिॲक्शन्स आहेत, मॉडरेट जी व्हेलॉसिटी आहे, अशा रिॲक्शनचा रेट आपण केमिकल कायनेटिक्स मध्ये जनरली स्टडी करतो. लक्षात येते? ठीक आहे. एक्झाम्पल काय सांगाल तुम्ही? ओके, फॉर एक्झाम्पल, okay, see here, for example, precipitation reactions पाहिलं तुम्ही. Precipitation reactions are very fast. Precipitation असतील आणि neutralization reaction असतील. And neutralization reactions are very fast. So these reactions cannot be studied, okay, as in chemical kinetics. त्याचा रेट डिटरमाइन करता येत नाही म्हणून. ओके, फॉर एक्झाम्पल, ओके, प्रेसिपिटेशन मध्ये काय सांगाल तुम्ही? AgNO3 when reacts with NaCl, which forms what? Okay, AgCl ही प्रेसिपिटेशन रिॲक्शन आहे, बरोबर आहे ना? ओके, yes, NaNO3. दिस इज द PPT, बरोबर आहे ना? ओके, फास्ट रिॲक्शन होते खूप. दुसरी HCl प्लस NaOH, खूप फास्ट रिॲक्शन होते, which forms what? NaCl plus H2O. This reaction is also very fast. So these type of reactions are not studied in chemical kinetics. Okay, second category कुठली आहे? Okay, second category, moderate reactions. तर मॉडरेट रिॲक्शन म्हणलं की ओके, खूप फास्ट पण नसतात आणि खूप स्लो पण नसतात. these reactions are neither very fast nor very slow. ठीक है? So in chemical kinetics, rate of these types of reactions can be determined.
ठीक आहे ना. ओके, अशा रिॲक्शन्सचा रेट तुम्ही डिटरमाइन करू शकता केमिकल कायनेटिक्स मध्ये. येते लक्षात? ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल जनरली कुठल्या रिॲक्शन असतात ह्या, ओके, मोलिक्युलर रिॲक्शन, ज्याच्यामध्ये बॉन्ड ब्रेकिंग, बॉन्ड मेकिंग अशा रिॲक्शन्स असतात. ठीक आहे. येस, मोस्टली ठीक आहे, these reactions are molecular, okay, in nature, okay, what nature, molecular nature मध्ये असतात. समजतंय ना. ओके, जसे की ए बी एक मॉलिक्यूल आहे, करेक्ट. सी सोबत रिॲक्ट केला तर काय फॉर्म होतो, AC फॉर्म होतो प्लस बी. कन्सिडर करा काय झाला, हा मॉलिक्यूल आहे. आलं लक्षात? ओके, इथं आयन्स वगैरे इन्व्हॉल्ड नाहीत. अशा रिॲक्शन्सला, ओके, रिॲक्शनचा रेट आपण फाइंड आउट करू शकतो. फॉर एक्झाम्पल डिकम्पोजिशन रिॲक्शन्स, त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये ट्वाइस H2O2 डिकम्पोज टू फॉर्म ट्वाइस H2O प्लस O2. एक मॉडरेट रेट असलेली रिॲक्शन आहे. ठीक आहे, ट्वाइस N2O5 एक रिॲक्शन दिले त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. अशा मोलिक्युलर रिॲक्शन नंबर ऑफ असू शकतात. ठीक आहे, 2N2O5 प्लस O2. ठीक आहे ना. ओके, थर्ड आहे, व्हेरी स्लो रिॲक्शन्स. ठीक आहे ना. ओके, आता व्हेरी स्लो रिॲक्शन्स चा रेट सुद्धा आपण डिटरमाइन करू शकत नाही, बिकॉज दे टेक्स मंथ्स ऑफ टाइम. ठीक आहे ना. ओके, मंथ्स घेऊ शकतात, इयर्स ऑल्सो घेऊ शकतात. ओके, खूप वेळ लागतो टू कम्प्लीट दीज रिॲक्शन्स. ठीक आहे ना. ओके, दीज रिॲक्शन्स okay are extremely slow and takes months together to show any change किंवा measurable change. okay, change. ओके, ऍक्च्युली प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होण्यासाठी किंवा काय, इट टेक्स मोर टाइम फॉर, ओके, एस कम्प्लिशन ऑफ रिॲक्शन. करेक्ट, मंथ्स सुद्धा लागतात, इयर्स सुद्धा लागतात. मंथ्स टुगेदर म्हणजे किती वेळ मंथ्स लागू शकतात सांगता येत नाही मुलांना. ठीक आहे ना. ओके, सो दीज रिॲक्शन्स आर व्हेरी स्लो. फॉर एक्झाम्पल, ओके, एक्झाम्पल काय सांगू शकता, रस्टिंग. फॉर एक्झाम्पल रस्टिंग ऑफ आयर्न. It takes more and more time. ठीक है ना. Suppose Fe2O3 reacts with XH2O, which forms Fe2O3 XH2O. This is called as rust. आयर्नचं करोजन झालं की काय फॉर्म होतो, रस्ट फॉर्म. क्लियर झालं. This is very slow reaction. Okay, so these type of reactions are also not studied. आलं लक्षात. ओके, इन केमिकल कायनेटिक्स. okay, only moderate, okay, yes, reactions, or okay, those reactions having a moderate speed are studied in chemical kinetics. okay, ठीक है. The next heading there, that is rate of reaction. So first heading is rate of reaction. ह्या चॅप्टर मध्ये बघा ना. ओके, yes, फर्स्ट हेडिंग काय असेल, रेट ऑफ रिॲक्शन. just a minute. ठीक आहे, here रेट ऑफ. आता रेट ऑफ रिॲक्शन कशाला म्हणायचं,
व्हॉट इज मीन बाय रेट ऑफ रिएक्शन. ओके, आता कुठलेही रिएक्शन होत असतील तर चेंज कशामध्ये होतो, कॉन्सन्ट्रेशन. बरोबर आहे ना, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट मध्ये चेंज होतो आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट मध्ये चेंज होतो. करेक्ट ना. ठीक आहे, मग स्पीड आपण कसं काउंट करतो, डेफिनेटली इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, मग आता रेट कशावरनं फाइंड आउट करायचं आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन. सो दी change in concentration of reactant or product per unit time. ठीक है, time is called rate of reaction. किती सिंपल आहे बघा. द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट or product per unit time is called rate of reaction. ठीक है, तो suppose C is the concentration. Okay, if C is the concentration of reactant or product. ठीक है ना, R म्हणजे reactant, P means concentration and T is time. T is time. Then rate ला कसं डिफाइन कराल तुम्ही. ओके, व्हॉट इज रेट. सो रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू काय लिहाल, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एस एनी स्पेसिफिक रिएक्टंट और प्रोडक्ट डिवाइडेड बाय चेंज इन टाइम. और त्यालाच काय लिहू शकताय, स्मॉल डी is equal to C2 minus C1 divided by T2 minus T1. लिहू शकतो असं. ठीक आहे, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट और प्रोडक्ट डिवाइडेड बाय चेंज इन टाइम, that is called as a rate of chemical reaction. आलं लक्षात हे. ठीक आहे, पुढे हेडिंग द्या, ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. ऍव्हरेज काय डिफरन्स आहे बघूया. ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन, ठीक आहे, हे समजून घ्यायचंय तुम्हाला. ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन कशाला म्हणायचं. ओके, खूप सिंपल डेफिनेशन आहे ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन साठी. काय आहे, द रेट measured over a long time interval. ठीक है ना. रेट measured over a long time interval is called average rate of reaction. ठीक आहे ना, दोन टाइम मध्ये जर गॅप असेल अशा रेटला काय म्हणायचं, ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. जसं की फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज द रिएक्टंट. किंवा असं म्हणूया आपण, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन रेट, ऍव्हरेज रेटला काय म्हणाल, ऍव्हरेज रेट इज इक्वल टू डेल्टा. आपण कशासाठी घेतो, लार्जर एस चेंज साठी. डेल्टा इंडिकेट्स लार्ज चेंज, नोट करा तसं. डेल्टा इंडिकेट्स लार्ज चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय चेंज इन टाइम इज इक्वल टू काय लिहाल, C2 minus C1 divided by T2 minus T1. इथं दोन्ही एस कॉन्सन्ट्रेशन मध्ये लार्ज गॅप आहे, दोन्ही टाइम मध्ये लार्ज गॅप आहे. ठीक आहे ना. मग लॉंग टाइमला जर तुम्ही रेट काउंट करत असाल, दोन रेट मधला डिफरन्स जर काउंट करत असाल, तर डेफिनेटली दिस इज कॉल्ड एज अ ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. येते का लक्षात. फॉर एक्झाम्पल सपोज R gives S product. This is reactant, this is product. ठीक आहे, ऍव्हरेज रेट S कसं लिहाल बघा, इज इक्वल टू
ऍव्हरेज रेट कसं लिहाल? ओके, कन्झम्पशन ऑफ आर, आरचं काय होणार आहे तर कन्झम्पशन होणार आहे आणि पीचं काय होणार आहे बळानं? ओके, फॉर्मेशन होणार आहे. ठीक आहे ना? ओके, आर इज रिड्युस्ड अँड पी इज इन्क्रीज्ड. ओके, मग असं लिहूया आपण रेट ऑफ disappearance, average rate of disappearance of R is equal to, disappear म्हटलं की डिक्रीज झाला, डिक्रीज इंडिकेट्स मायनस. ठीक आहे? येस, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ R with respect to what time. This minus sign indicates decrease in concentration. Decrease in concentration. Note करा तसं. This negative sign indicates decrease in concentration. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं? ओके, आर चं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं. ठीक आहे? ऍव्हरेज रेट ऑफ ओके अपीअरन्स, ऍव्हरेज रेट ऑफ अपीअरन्स ऑफ पी, पी अपीअर होतो ना, त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं? इन्क्रीज होतं. ओके, मग काय असेल? पी प्लस असेल. इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू ओके टाइम. कसं रीड करायचं? पॉझिटिव्ह असेल तर इन्क्रीज, निगेटिव्ह असेल तर डिक्रीज. डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू टाइम अँड हिअर इट इज इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे असं रिप्रेझेंट करायचं बळानं तुम्हाला. समजलं हे? ठीक आहे ना? ओके, येस. मग आता प्रोडक्ट आणि रिॲक्टंटला तुम्ही असं पण लिहू शकताय. काय? डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर with respect to what time is equal to minus as it is R2 minus R1 divided by. ठीक आहे ना? ओके, किंवा कॉन्सन्ट्रेशन घेऊ शकता, कॉन्सन्ट्रेशन टर्म्स मध्ये घेतोय ना आपण, त्याच्यामुळे काय? ओके, इथं असं घ्या R ओके 2 आणि R1 कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओके एस R2. करेक्ट ना? R2 म्हणजेच काय? फायनल कॉन्सन्ट्रेशन मायनस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय ओके T2 मायनस ओके व्हॉट T1. येते का लक्षात? ठीक आहे? ओके, त्याला असं पण लिहिलं जातं ऑर. ओके, असू द्या, काही गरज नाही आता हे लिहायची, एवढंच समजून घ्या. जसे वरती लिहिलं होतं आपण C2 मायनस C1. किंवा प्रोडक्टसाठी काय लिहाल? प्लस, करेक्ट ना? प्लस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय? इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू काय लिहाल? येस, हे प्लस ऍज इट इज राहणार, प्लस नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट फायनल मायनस इनिशियल डिवायडेड बाय T2 मायनस ओके T1. आणि हा जो रेट येणार आहे ना, तो ऑलवेज पॉझिटिव्हच येतो. ठीक आहे ना? ओके, येस, दिस रेट will be positive always. ठीक आहे? ते कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला समजून जाईल. हे सुरुवातीला लक्षात ठेवा की बाबा कसं रिप्रेझेंट केलं मी. रेट ऑफ डिसअपिअरन्स ओके एस डिफरन्शियल फॉर्म मध्ये लिहिलं, जसं इथं लिहिलं होतं तस रिॲक्टंट साठी लिहिलं आपण डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू टाइम. प्रोडक्ट साठी लिहिलं इन्क्रीज ऑफ प्रोडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम. करेक्ट ना? ओके, आता ग्राफिकली कसं रिप्रेझेंट करता येईल बघा. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन समजून घ्या. आता हे खूप महत्वाचा ग्राफ आहे. ओके, सी हियर, suppose this is y-axis and this is x-axis. Correct. Here it is a okay is time. ठीक आहे? with time concentration काय होणार आहे? R naught to काय? okay is RT होणार आहे concentration. समजलं का? ठीक आहे? ह्याला असंच लिहूया आपण, हे हायर असणार आहे. म्हणजे इथं हायर कॉन्सन्ट्रेशन आहे आणि इथं काय? कॉन्सन्ट्रेशन रिमेन ऍट टाइम T आहे का? ठीक आहे? येस, थोडस मी पुढे लिहितो. ठीक आहे? हा ग्राफ ऍज इट इज असेल.
हे असं लिहितो मी इथं. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हायर असणार आहे आणि दिस इज कॉन्सन्ट्रेशन रिमेन ॲट टाइम टी. समजलं का काय सांगितलं मी हे? दिस इज आर ओके एस टी लिहिलं ना, रिमेन ॲट टाइम टी, कॉन्सन्ट्रेशन रिमेन ॲट टाइम टी. येस, हिअर इट इज अ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. नोट करा तसं, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन रिमेन ॲट टाइम टी. मला सांगा ओके आर गिव्स ओके एस काय म्हणले आपण? प्रोडक्ट म्हणलंय. आरचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय? रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल? डिक्रीज होईल. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होईल. सो ग्राफ विल बी विथ टाइम. The concentration of reactant decreases. Time increases, concentration of reactant decreases, and concentration of product what? Increases. मग in terms of reactant graph plot केलं आपण. बरोबर आहे ना? ओके एस फॉर काय आहे हे? फॉर ओके एस रिॲक्टंट. आलं लक्षात हे? सपोज दोन पॉइंट्स घेऊया, पण दिस इज ओके एस R1. मी असंच पुट करतो आता डायरेक्टली. ठीक आहे ना? ओके अँड दिस इज R2. दिस इज रिॲक्टंट 1 बरोबर आहे ना, त्याचं कॉन्सन्ट्रेशन असेल, आणि दिस इज रिॲक्टंट 2 त्याचं कॉन्सन्ट्रेशन असेल. ओके ॲट टाइम T1 म्हणजेच काय? T1 टाइमला ओके रिॲक्टंट R1 आहे आणि T2 टाइमला ओके बाळानो रिॲक्टंट काय आहे? R2 आहे. म्हणजे त्याचं थोडक्यात हे काय आहे? कॉन्सन्ट्रेशन आहे रिॲक्टंटचं. अंडरस्टूड? ठीक आहे. मग ॲव्हरेज रेट काय सांगा बरं? ॲव्हरेज रेट इज इक्वल टू डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ R with respect to what? Time. Change in time is equal to असं लिहू शकतो आपण R2 minus R1 divided by T2 minus T1. मी डायरेक्ट लिहिलं होतं इथं. हे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत, कन्सिडर करा तुम्ही. R2 minus R1 divided by T2 minus what? T1 लिहू शकतो ना? ठीक आहे. म्हणजे R2 कसा आहे तर स्मॉलर आहे आणि R1 कसा आहे? लार्जर आहे. ठीक आहे ना? ओके मग हे साइन आपोआप काय होतं? पॉझिटिव्ह होतं. R1 ची व्हॅल्यू हायर असल्यामुळं आणि R2 ची व्हॅल्यू काय असल्यामुळं, समजतंय का? ठीक आहे. ही व्हॅल्यू आपोआप काय होते? पुढे जाऊन पॉझिटिव्ह होते. त्यालाच काय म्हणतो आपण? स्लोप म्हणतो. स्लोप. आलं का लक्षात बळानं? हे इन टर्म्स ऑफ रिॲक्टंट घेतलं आपण, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ठीक आहे ना? ओके दोन टाइम इंटरवल मध्ये आपण काय फाइंड आउट केलं? कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट केलं. क्लिअर? प्रोडक्ट रिगार्डिंग बघूया आपण. फॉर प्रोडक्ट काय तो ग्राफ फॉर प्रोडक्ट? हियर दिस इज इनिशियल प्रोडक्ट इथं असणार आहे आता. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओके इनिशियल प्रोडक्ट ओके रिमेन ॲट टाइम टी. समजलं का हे? ठीक आहे ना? ओके सपोज ग्राफ इथून स्टार्ट केलं मी असं. ओके अँड दिस इज द टाइम रिक्वायर्ड टू फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. ठीक आहे ना? फॉर प्रोडक्ट साठी लिहितोय आपण. ओके सी हियर सपोज this point is for P1 and this point is for okay is what? P2. हा P1 point आहे, हा P2 point आहे. P1 is the okay is product concentration at T1 and P2 is the product concentration okay at okay is what? T2. करेक्ट? ठीक आहे. ओके मग T1 आणि T2 मधला जो काही डिफरन्स असणार आहे तो डेल्टा T असणार आहे. ठीक आहे. आणि P1 आणि P2 मधला जो डिफरन्स असणार आहे तो काय असणार आहे? आलं लक्षात हे? ठीक आहे. इथं रेट काय होणार आहे? इन्क्रीज. सो ॲव्हरेज रेट इज इक्वल टू ओके चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय काय होईल? चेंज इन टाइम इज इक्वल टू काय होईल? P2 minus P1 divided by T2 minus okay T1. T2 minus T1. त्यालाच काय म्हणू शकता तुम्ही? स्लोप. समजलं हे? एनी डाऊट? ठीक आहे. ह्या दोन्ही मधला डिफरन्स घेतला, दोन टाइम इंटरवल्स आणि दोन प्रोडक्ट मधला डिफरन्स घेतला.
क्लिअर झालं हे? ओके. आता रेट रिप्रेझेंट कसं करायचं बघा. हाऊ टू राईट दी रेट. हाऊ टू राईट दी डिफरन्शियल रेट, ठीक आहे ना, किंवा रेट ऑफ रिएक्शन, ठीक आहे ना. ओके, जनरली आपण काय बघतोय आता अगोदर ॲव्हरेज रेट बघतोय. ॲव्हरेज रेट आणि इन्स्टंटेनियस रेट, ओके, त्याच्यामध्ये डिफरन्स काय ते पुढे सांगतो तुम्हाला मी. सपोज A gives SB, एक रिएक्शन आहे, A gives B. How to write rate for this reaction? Average rate is equal to, ठीक आहे ना. ओके, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन, ठीक आहे. ओके, मी डेल्टा मध्ये घेतोय अगोदर. डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू, दोन्ही इक्वल असणार आहे ना. ओके, जेवढा डिक्रीज होईल तेवढाच इन्क्रीज होतो. इट मीन्स पॉझिटिव्ह. Increase in concentration of B with respect to what? Time. This is the representation of rate. कुठलीही रिएक्शन दिली असेल आता. ओके, सपोज तुम्हाला असं रिएक्शन दिली असेल, A plus B gives C, सेकंड रिएक्शन. तर तुम्ही ॲव्हरेज रेट कसं लिहाल? ॲव्हरेज रेट इज इक्वल टू, ॲव्हरेज रेट खूप केअरफुली बघा, ॲव्हरेज रेट इज इक्वल टू डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन of A with respect to what? Time is equal to, हा सुद्धा रिएक्टंटच आहे, इज इक्वल टू मध्ये घ्यायचं, लक्षात येते, प्लस मध्ये घ्यायचं नाहीये. इज इक्वल टू डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, कसं लिहायचं? समजून घ्या हे, ठीक आहे ना. विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? टाइम. प्रोडक्ट साठी प्लस, रिएक्टंट साठी मायनस, कितीही रिएक्टंट असू द्या, ठीक आहे ना. ह्याच वेने घ्यायचंय तुम्हाला. सपोज असं दिलं तुम्हाला, ॲव्हरेज रेट साठी चालू आहे. रेट ऑफ रिएक्शन इज डिफरंट अगेन, हे फक्त ॲव्हरेज रेट साठी चालू आहे आपलं. A प्लस B gives C प्लस D. कसं लिहाल? ॲव्हरेज रेट इज इक्वल टू, सगळं इक्वल मध्ये घ्यायचं, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? टाइम इज इक्वल टू, B सुद्धा डिक्रीज मध्येच घ्यायचा, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ B विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? टाइम इज इक्वल टू, कसं लिहायचं समजलं ना. इथं काय असणार आहे? प्लस असणार आहे, नाही लिहिलं तरी चालेल आता प्लस. Increase in concentration of C with respect to what? Time is equal to increase in concentration of D with respect to what? Time. कसं लिहायचं समजलं का बाळांनो? ॲव्हरेज रेट जर विचारलं तुम्हाला, हे सगळे गोष्टी येतील इक्वल मध्ये येतील. आलं का लक्षात? तर रेट एक्सप्रेशन इन टर्म्स ऑफ जर कोएफिशियंट्स असतील, तर बघा काय करायचं. इन टर्म्स of stoichiometric coefficients, the average rate is expressed as ठीक है. फॉर एग्जाम्पल, एग्जाम्पल घ्यावं लागेल ना. A of A gives B of B. कसं लिहायचं बघा ॲव्हरेज रेट. ॲव्हरेज रेट इज इक्वल टू डिक्रीज इन, डिक्रीज साइन कंपल्सरी लिहायचं, मायनस कोणासाठी? रिएक्टंटसाठी, मायनस कंपल्सरी, ठीक आहे ना. प्रॅक्टिस करा. 1 डिवायडेड बाय A, कोएफिशियंट काय करायचा? 1 डिवायडेड बाय A घ्यायचा, कंपल्सरी. डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? टाइम. काय चेंज आहे समजलं ना. कोएफिशियंट दिला असेल तर 1 डिवायडेड बाय दॅट कोएफिशियंट घ्यायचा, इज इक्वल टू, इथं काय घ्याल? 1 डिवायडेड बाय B, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ B विथ रिस्पेक्ट टू टाइम. फक्त छोटासा एक चेंज आहे, 1 डिवायडेड बाय A घ्यायचं, ठीक आहे. हे असं काय घेतो आपण? A जो आहे तो किती टाइम्स आहे?
A टाइम्स ऑफ बी आहे. A टाइम्स म्हणजे काय मोल्स आहे तिथं. जसं की आपण ओके 2A लिहिलं, ओके विच गिव्स B लिहिलं, बरोबर आहे ना. ओके A कसं आहे, A इज 2 टाइम्स ऑफ ओके काय आहे B आहे. म्हणजे A इज इक्वल टू काय लिहितो आपण 2 टाइम्स ऑफ B लिहितो ना, बरोबर आहे ना. अल्जेब्रिक इक्वेशन मध्ये A जो आहे तो 2 वेळा आहे B च्या, म्हणून काय लिहिलं आपण A इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ B. म्हणून काय लिहू शकतो आपण 1 डिवायडेड बाय 2A इज इक्वल टू B. हेच लिहिलं आपण इथं 1 डिवायडेड बाय A. समजलं ना, हे नोट करून ठेवा. A किती आहे 2 टाइम्स ऑफ B आहे, 2 वेळा आहे A B च्या. ठीक आहे, म्हणून अल्जेब्रिक इक्वेशन मध्ये असं लिहितो आपण A इज 2 टाइम्स ऑफ B आहे, म्हणून 1 डिवायडेड बाय 2 केलं. करेक्ट. ठीक आहे, हे समजल्यानंतर बाकीच्या गोष्टी सगळ्या समजतात तुम्हाला. ठीक आहे, सपोज मी कोएफिशियंट चेंज करतो आता. एक्झाम्पल नंबर 1, दिस इज एक्झाम्पल नंबर 2. सपोज काय आहे एक्झाम्पल नंबर 2 हे समजलं ना तुम्हाला. ओके आपण इन्स्टंटेनियस कडे जाऊया, कारण काय इन्स्टंटेनियस रेट पण विचारतात तुम्हाला. हे समजलंय आता. ओके ह्याच्यासाठी लिहा बरं तुम्ही A ऑफ A. Suppose this is second example. A of A plus B of B gives C of C plus D of D. एक लिहून दाखवतो तुम्हाला. ऍव्हरेज रेट घ्यायचा आहे आपल्याला. ऍव्हरेज रेट इज इक्वल टू डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन मायनस 1 बाय A. बरोबर आहे ना. कोएफिशियंट डिवाइड बाय घ्यायचं. हे कसं का घ्यायचं हे तुम्हाला सांगितलं मी इथं. ठीक आहे ना. ओके चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, आणि लिहिणं खूप सिंपल आहे बळानो. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे चेंज इन टाइम इज इक्वल टू मायनस 1 बाय बी. जेवढे रिएक्टंट आहेत ना तेवढे काय करायचे, येस कोएफिशियंट जे असणार आहेत ते 1 बाय कोएफिशियंट घ्यायचं आणि मायनस साइन कंपल्सरी फॉर द रिएक्टंट विथ रिस्पेक्ट टू व्हॉट टाइम इज इक्वल टू 1 बाय सी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता इथं काय आहे पॉझिटिव्ह आहे, प्रोडक्ट साठी पॉझिटिव्ह इज इक्वल टू 1 बाय डी change in concentration of D with respect to what time. This is the rate expression. Okay for त्याला differential rate expression सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे ना. ओके these are differential rate expressions for average rate of reactions. ठीक आहे ना. हे ऍव्हरेज रेट वरती काही कॅल्क्युलेशन्स पण असतात, ते मी पुढे सांगतो तुम्हाला. ठीक आहे ना. ओके इथपर्यंत समजलं तुम्हाला तर बघा ना. नेक्स्ट हेडिंग द्या आता. दॅट इज instantaneous second rate. Instantaneous rate of reaction. ठीक है, तो डिफाइन कसं कराल instantaneous rate of reaction. Okay, the rate of reaction ठीक है at specific instant specific instant is called okay instantaneous rate of reaction. Instantaneous rate of reaction. एक नोट लिहा इथं, very important note. Instantaneous rate of reaction, instantaneous rate of reaction is simply called as ठीक है rate of chemical reaction. और simply काय rate of reaction, rate of chemical reaction और rate of reaction very important.
ठीक आहे. इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शनलाच काय म्हणायचं, रेट ऑफ रिॲक्शन म्हणायचं. ॲव्हरेज रेट डिफरंट झाला आता आणि इन्स्टंटेनियस रेट डिफरंट झाला. एका स्पेसिफिक इन्स्टंटला जो काय रेट स्टडी केला जातो, ओके, दॅट रेट इज कॉल्ड एज अ इन्स्टंटेनियस रेट. येते लक्षात. फॉर एक्झाम्पल, ओके, कसं रिप्रेझेंट करायचं इन्स्टंटेनियस रेटला. इन्स्टंटेनियस rate or rate of reaction is equal to change in concentration of C with respect to what? Time, dt. काय केलं, ॲव्हरेज रेट मध्ये आपण डेल्टा यूज केला. डेल्टा यूज फॉर ॲव्हरेज रेट अँड d, small d is used for, okay, instantaneous rate or simply rate of reaction. आलं का लक्षात? हे किती सिंपल आहे बघा बरं. आता इथं तुम्हाला डिफरन्स घ्यायची गरज नाही. एका स्पेसिफिक इन्स्टंट ऑफ टाइमला तुम्ही काय करताय, हा रेट स्टडी करताय. आलं लक्षात? फॉर एक्झाम्पल, consider a reaction R gives, okay, is what? Product. R gives product. ठीक आहे. मग instantaneous rate of reaction or simply rate of reaction अगोदर काय म्हणूया, कंझम्पशन म्हणूया किंवा काय, डिसअपिअरन्स ऑफ ए म्हणूया. इन्स्टंटेनियस रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ, ओके, एस आर, ए नाही तिथं आर आहे, इज इक्वल टू डिक्रीज इन concentration of, okay, SR with respect to what? Time. This is the rate expression for disappearance. Rate of, okay, disappearance of R म्हणू शकतो ना आपण, is equal to काय, decrease in concentration of R with respect to time. डिफरन्शियल फॉर्म मध्ये आहे का? येस. Instantaneous rate, ठीक है, rate of appearance of, okay, SP, product, or rate of appearance of product काय म्हणाल, इज इक्वल टू प्लस येईल इथं, म्हणजेच काय, इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? टाइम. काय चेंज आहे, दोन्ही एकच आहेत. जे रेट ऑफ काय, ॲव्हरेज रेट आणि इन्स्टंटेनियस रेट, त्याचं एक्सप्रेशन एकच आहे. फक्त काय की हा डी जो आहे तो स्मॉल डी आहे, तिथं डेल्टा आहे, डेल्टा, ओके, आणि डी हा एक डिफरन्स आहे फक्त. आलं का लक्षात? डेल्टा म्हटलं की काय, ॲव्हरेज रेट आणि, ठीक आहे, डी म्हटलं की इन्स्टंटेनियस रेट किंवा त्यालाच काय म्हणू शकता तुम्ही, सिम्पली रेट ऑफ रिॲक्शन. ठीक आहे ना? ओके, फॉर आणि फॉर काय यूज केला जातो ॲव्हरेज रेट मध्ये, ओके, ॲव्हरेज रेट साठी डेल्टा यूज केला जातो आणि रेट ऑफ रिॲक्शन साठी किंवा इन्स्टंटेनियस रेट साठी स्मॉल डी यूज केला जातो. This is the small difference between, okay, instantaneous rate and average rate of chemical reaction. Understood? ठीक है. Graphical representation हो गया. Graphical representation कोणासाठी? instantaneous rate साठी. Correct? ठीक है. Graphical representation. फर्स्ट हो गया फॉर प्रोडक्ट, ठीक है ना? ओके, इज फॉर प्रोडक्ट किंवा रिएक्टंट घ्या अगोदर.
ठीक आहे ना. ओके, फॉर रिएक्टंट. रिएक्टंट काय होतो, डिसअपियर होतो, बरोबर आहे ना. ओके, रेट ऑफ डिसअपियरन्स ऑफ रिएक्टंट म्हणू शकतो. करेक्ट. कॉन्सन्ट्रेशन काय होतं, डिक्रीज होतं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, ठीक आहे, ऍट टाइम टी. कुठून कॉन्सन्ट्रेशन असतं हे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ऍट 0t टेम्परेचर, सॉरी असं म्हणू शकता तुम्ही इथं, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन टू कॉन्सन्ट्रेशन रिमेन ऍट टाइम टी. हे हायर कॉन्सन्ट्रेशन आहे, लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, टाइम. करेक्ट. रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, डिक्रीज होतं विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, टाइम. हे नोन आहे तुम्हाला. ठीक आहे. आता एका स्पेसिफिक इन्स्टंट ऑफ टाइमला तुम्हाला रेट फाइंड आउट करायचा आहे. सपोज दिस इज द स्पेसिफिक इन्स्टंट ऑफ टाइम. ह्या टाइमला रेट फाइंड आउट करताय. टँजेंट ड्रॉ करूया त्याच्यावरती आपण. हा एक पॉइंट मिळाला तुम्हाला इथं. एकाच टाइमला रेट फाइंड आउट करताय तुम्ही, टी टाइम. समजते का हे? ठीक आहे. मग तो जो काही डिफरन्स असणार आहे दॅट इज कॉल्ड एज अ इन्स्टंटेनियस रेट. Instantaneous rate or rate of reaction. Rate of, okay, is what, reaction is equal to decrease in concentration of, okay, R with respect to, okay, time. This is the slope also. अलग अलग लक्षात. ठीक है. for product साठी घेऊया आपण. प्रोडक्ट साठी काय असणार आहे, okay, see here, this is y-axis and this is again x-axis. Okay, this is concentration of product, we can say at 0 time, बरोबर आहे ना. Okay, otherwise काय, product is formed initially 0, correct na. Okay, there is no product, but after some time the product get appeared, we can say this is the product at time t. Okay, and the concentration of product increases with respect to time. This is very important. With respect to what, time. See here, if suppose this is the point at which, okay, is, or this is the time at specific instant of time म्हटलं ना. Okay, time where the rate is, okay, studied. We can draw this tangent. Okay, is consider करा की बाबा या ठिकाणी आपण rate study करतो. लक्षात, this is the specific time at which rate is studied, that is called as a instantaneous rate or rate of reaction. काय असेल सांगा बरं या ठिकाणी आता. yes, instantaneous rate or rate of reaction, rate of reaction लिहू शकतो ना आता. yes, is equal to increase in concentration of product with respect to what, time. this is the graph. अलग लक्षात. ओके, दोन्ही ग्राफ मध्ये डिफरन्स काय समजलं ना. ओके, तिथं 2 टाइम इंटरवल मध्ये ग्राफ होता, बरोबर आहे का. ऍव्हरेज मध्ये काय 2 टाइम इंटरवल मध्ये ग्राफ होता. कुठे गेला ग्राफ, हा सी हियर. इथं 2 टाइम इंटरवल्स होते, 2 रिएक्टंट्स होते, वेगवेगळे, ओके, कॉन्सन्ट्रेशन्स होते, 2 पॉइंट्स कन्सिडर केलं आपण. आता इथं किती कन्सिडर केलं, फक्त एकच पॉइंट ऍट स्पेसिफिक इंटरवल ऑफ टाइम म्हणलंय. करेक्ट. कुठे गेला, समजलं ना. एका पर्टिक्युलर टाइमलाच तुम्ही ग्राफ प्लॉट केलेलं आहे, बरोबर ना, किंवा काय, सॉरी, रेट स्टडी केलेला आहे. करेक्ट. इथं काय आहे, स्मॉल डी आहे, म्हणजेच काय, तर इट्स अ व्हेरी स्मॉल चेंज. क्लिअर. ठीक आहे. हे होतं रिगार्डिंग इन्स्टंटेनियस. रेट एक्सप्रेशन्स कसं लिहायचं बघा. रेट एक्सप्रेशन्स, रेट एक्सप्रेशन्स जे की ऍव्हरेज रेट साठी लिहिलं ना. ओके, सेम वेने लिहायचं. ओके, कन्सिडर एक एक्झाम्पल घेऊया. ए क्यूज, ओके, बी. रेट एक्सप्रेशन कसं लिहाल. ओके, रेट इज इक्वल टू कुठला रेट आहे समजलं बाळांनो, हा आता इन्स्टंटेनियस रेट आहे. ओके, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन समजलं का. ओके, चेंज इन, ओके, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय झालं, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. चेंज म्हणजे एकतर डिक्रीज असणार आहे, अदरवाइज इन्क्रीज असणार आहे. चेंज इन कॉन्सन्ट्रेशनचा मिनिंग समजलं, एकतर डिक्रीज असेल किंवा इन्क्रीज असेल. मग इथं काय असणार आहे, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, टाइम इज इक्वल टू increase in concentration, okay, is of B with respect to what, time.
क्लिअर झालं हे? करेक्ट. सेकंड एक्झाम्पल घ्या. सेकंड एक्झाम्पल, सपोज a of a gives b. चला लिहा बरं रेट. रेट इज इक्वल टू काय लिहाल इथं आता? मायनस 1 डिवायडेड बाय a. Change in concentration of A with respect to what time is equal to increase in concentration of B with respect to what time. This is called as yes, rate of reaction. Understood? Average आणि instantaneous मध्ये difference समजला? Correct. तो difference तुम्ही समजून घ्या अगोदर. ओके, मी एक्झाम्पल चेंज करतो आता. थर्ड एक्झाम्पल, A of A gives okay B of B. करेक्ट. कसं लिहाल? रेट इज इक्वल टू मायनस 1 डिवायडेड बाय A. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन आहे, बरोबर आहे ना? ओके, येस. इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय B. प्रॅक्टिस करा. हे किती इझी आहे बघा. कसं लिहू शकतो? विचारलेले आहेत क्वेश्चन त्याच्यावरती. ठीक आहे. इज फोर्थ, सपोज A of A plus B of B gives C of C plus D of D. क्या बरं आता? Rate is equal to yes minus 1 divided by A. Change in concentration of A with respect to what time is equal to minus 1 divided by B. Change in concentration of B with respect to what time is equal to 1 divided by C. Change in concentration of C with respect to what time is equal to correct. Continuous equal to मध्ये घ्यायचं आहे. 1 divided by D, change in concentration of okay is D with respect to what time. Understood? This is the okay is rate of reaction, that is instantaneous rate of reaction. ठीक है, एक example घेऊया आपण. Write the expression okay is किंवा असं लिहा. असं लिहा. ठीक आहे. Expression for average rate of reaction and instantaneous rate किंवा rate of reaction. Rate of reaction for the following reaction. For the reaction म्हणा. ठीक आहे. रिएक्शन दिले तुम्हाला, सपोज N2 ठीक आहे प्लस थ्राइस H2 which forms. ठीक आहे. काय लिहाल? ट्वाइस NH3. रेट लिहायचं तुम्हाला. कसं लिहाल रेट? ओके, ॲव्हरेज रेट लिहूया अगोदर. ॲव्हरेज रेट इज इक्वल टू करेक्ट ना? ठीक आहे. डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 with respect to what time is equal to 1 divided by 3. परत इथे मायनसच असणार आहे. 1 divided by 3 कसं घेतलं समजलं ना? ठीक आहे. yes H2 with respect to what time is equal to 1 divided by 2 NH3 with respect to what time. आलं लक्षात? किती सिंपल आहे बघा. कोएफिशियंट्स कसं ठेवायचे? जनरल रिएक्शन समजले की रिएक्शन आपोआप समजते. ओके, ठीक आहे. नेक्स्ट वन, instantaneous rate or simply rate of reaction is equal to काय लिहाल? फक्त डेल्टाच्या ठिकाणी डी ठेवायचा. फिनिश, नथिंग मोर देन दिस. डेल्टा लार्ज चेंज इंडिकेट करतो आणि डी स्मॉल चेंज इंडिकेट करतो. N2 divided by okay is dt is equal to minus 1 divided by 3 change in concentration of H2 divided by 1 by 2 change in concentration of NH3 with respect to time. आलं लक्षात हे? ओके, डेल्टा काय इंडिकेट करतो? लार्ज चेंज. ठीक आहे. आणि डी काय इंडिकेट करतो? व्हेरी स्मॉल चेंज.
व्हेरी स्मॉल चेंज. रिॲक्शनचा ओके आणि टाइमचा जर विचार केला आपण ओके जसं रिॲक्शन पुढे जाईल तसं काय रेट काय होणार आहे डिक्रीज होणार आहे बरोबर आहे ना ओके रेट आणि टाइम मध्ये जर ग्राफ प्लॉट केला आपण ठीक आहे ना रेट versus what time as time increases okay rate of reaction decreases आलं का लक्षात हे ठीक आहे मग असं म्हणू शकता तुम्ही रेट ऑफ केमिकल रिएक्शन decreases as time proceed किंवा रिएक्शन प्रोसीड दोन्ही एकच आहे ठीक आहे ना ओके as the reaction ठीक आहे प्रोसीड कारण काय होतं त्या केसमध्ये की प्रोडक्टचं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज व्हायला लागतं आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय व्हायला लागतं इन्क्रीज व्हायला लागतं म्हणून काय रेट काय होतो आपोआप डिक्रीज व्हायला लागतं ठीक आहे ना ओके युनिट्स ऑफ रेट रेटचं युनिट काय आहे बघूया आपण ओके नोट करा युनिट्स ऑफ रेट ओके कसं लिहायला आता युनिट रेट इज इक्वल टू काय लिहिलं आपण रेट इज इक्वल टू ओके कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी बरोबर आहे ना ओके सी डिवायडेड बाय dt लिहितो कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय असतं व्हॉट इज द युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन इट इज मोल पर लिटर डिवायडेड बाय युनिट ऑफ टाइम सेकंड किंवा टाइम लिहू शकता इथं टाइम आहे बरोबर आहे ना तर जनरली सेकंड मध्ये असणार आहे इज इक्वल टू ओके टाइम कशामध्ये दिलेला आहे त्याच्यावरती डिपेंड आहे आलं का लक्षात ठीक आहे सो मोल पर लिटर पर टाइम इज द युनिट मोल पर लिटर पर टाइम करेक्ट ना ओके टाइम जर सेकंड मध्ये असेल तर डेफिनेटली मोल पर लिटर पर सेकंद असणार आहे टाइम जर तुम्हाला ओके मिनिट मध्ये दिला असेल ओके तर काय मोल पर लिटर पर मिनिट असणार आहे स्मॉलेस्ट युनिट हेच कन्सिडर केलं जातं बरोबर आहे ना ओके येस आणि टाइम आवर्स मध्ये असेल तर मोल पर लिटर पर आवर ठीक आहे ना ओके मग हेच युनिट जनरली काय कन्सिडर केलं जातं स्मॉलेस्ट युनिट आणि बाकीचे युनिट हे काय आहेत सपोर्ट युनिट आहेत ठीक आहे ना ओके येस अदर युनिट म्हणू शकतो अंडरस्टूड ठीक आहे हे रेटचं ओके युनिट झालं आणि जर का ओके गॅसेस रिॲक्शन असेल तर युनिट कसं घेणार तुम्ही गॅसेस रिॲक्शन असेल तर फॉर गॅसेस रिॲक्शन फॉर गॅसियस रिॲक्शन ठीक आहे ना ओके रेट इज इक्वल टू ओके काय घेणार आहे तुम्ही आता कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म मध्ये प्रेशर घेणार आहे ओके इथं काय असणार आहे प्रेशर चेंज इन प्रेशर असेल डिवायडेड बाय व्हॉट काय असणार आहे चेंज इन टाइम याचा अर्थ इथं ऍटमॉस्फिअर असेल किंवा बार मध्ये पण असू शकतोय करेक्ट ना ऍटमॉस्फिअर ओके पर टाइम करेक्ट ATM पर ओके एस टाइम लक्षात आलं हे ठीक आहे एस और सेकंड मध्ये असेल टाइम तर atmosphere per second. This is the unit. In terms of okay is what gases reaction. In terms of what gases reaction per time. Time कुठलाही असू द्या मिनिट असू द्या ओके तर मिनिट मध्ये चेंज करावं लागेल तुम्हाला आर असेल तर आवर्स मध्ये चेंज करावं लागेल समजलं हे ओके युनिट कसं लिहायचं ठीक आहे नोट लिहा नोट व्हेरी IMP ओके काय लिहायचंय रेट इन atmosphere per time पूर्ण लिहा
ॲटमॉस्फिअर पर टाइम इज इक्वल टू काय लिहाल रेट इन मोल पर लिटर पर टाइम, ठीक आहे ना, पर लिटर पर टाइम इनटू काय कराल आरटी, नोट करून ठेवा. ठीक आहे ना. ओके, आयएमपी रिलेशन आहे. रेट इन ॲटमॉस्फिअर पर टाइम जर असेल तर त्याला कन्वर्ट करू शकता रेट इन मोल पर लिटर पर टाइम इनटू काय करायचं, त्याला आरटी मल्टिप्लाय करायचं. समजलं ना. ठीक आहे. रेट इन ॲटमॉस्फिअर पर मीटर पर टाइम इज इक्वल टू काय आहे, रेट इन मोल पर लिटर पर टाइम इनटू आरटी. क्लिअर. नाउ लुक ॲट दिस क्वेश्चन. बाळांनो, नीट 2019 ला विचारलेला क्वेश्चन आहे. 2019चा कशावरती आहे, रेट एक्सप्रेशन वरती आहे. दिसतात ना तुम्हाला रेट एक्सप्रेशन इथं. ठीक आहे. सी हियर फॉर द केमिकल रिएक्शन गिवन आहे. काय आहे, N2, ठीक आहे ना, प्लस थ्राइस H2 which forms what, twice NH3. करेक्ट आहे. ठीक आहे. मग काय विचारलं तुम्हाला, द करेक्ट ऑप्शन इज, ठीक आहे. याचं रेट एक्सप्रेशन लिहूया आपण. रेट इज इक्वल टू काय लिहाल, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ, ओके, N2. रेट एक्सप्रेशन म्हटलं की इन्स्टंटेनियस आहे. इथं डी दिला की इन्स्टंटेनियस असणार आहे तो. ठीक आहे ना. ओके, म्हणजेच रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू मायनस 1/3 change in concentration of H2 divided by what, dt is equal to 1/2 change in concentration of NH3 divided by dt. करेक्ट आहे. ओके, आता ह्या ऑप्शन्स मध्ये ओके चेक करा की बाबा कुठला ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे. हे दोन्ही इक्वल असू शकतात, हे दोन्ही इक्वल असू शकतात, किंवा हे दोन्ही इक्वल असू शकतात. फर्स्ट मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, ओके, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 विथ रिस्पेक्ट टू टाइम. इथं इंटू 3 दिलेलं आहे. बरोबर आहे ना. इंटू 3 पॉसिबल आहे का, नाही. इथं काय 1/3 पाहिजे आणि मायनस पाहिजे, आणि NH3 साठी 1/2 पाहिजे. सो दिस इज कॅन्सल आउट. दुसरा काय दिलेला आहे, मायनस 1/3 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2. दिस इज करेक्ट आहे. बट इथं मायनस नको आहे ना. ओके, दिस मायनस शुड नॉट बी देअर. का, इथं प्लस येणार आहे ना प्रोडक्टच्या बाबतीत. ठीक आहे. पुढे बघा, मायनस म्हणजे डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 विथ रिस्पेक्ट टू टाइम. हेच करेक्ट आहे. डिक्रीज N2 चं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं. इज इक्वल टू 2 into NH3 दिलेला आहे. इट इज पॉसिबल नाही. इथं मल्टिप्लिकेशन मध्ये नाही येणार तो. कशामध्ये येणार, 1/2 येईल. शेवटी डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू 1/2 increase in concentration of NH3. दिस इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे ना. ओके, दिस इक्वल टू काय केलेलं आहे, दिस वन. कुठलंही देऊ शकतात रिलेशन तुम्हाला, या दोन्हीचं रिलेशन दिले. सो करेक्ट आहे. समजलं ना कसं सॉल्व्ह करायचंय. ओके, हे मल्टिप्लिकेशन मध्ये जे आहेत, ठीक आहे, त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये असं पण घेऊ शकताय तुम्ही. सपोज हा 2 जो आहे तो इकडे घेऊन येऊ शकता RHS साइडला. समजतंय ना. तसंच दिलं असेल त्या एक्सप्रेशन मध्ये तर तुम्ही ते कन्सिडर करू शकता. बरोबर आहे ना. ओके, ह्या दोन्हीचं रिलेशन असं पण येऊ शकतंय. 2 इथं आणलं तर -2 इंटू असं होऊ शकतंय, पण इथं हे पॉसिबल नाहीये. त्याच ओके एस क्वांटिटीला ओके 3 ने मल्टिप्लाय केलेले. दिस इज नॉट पॉसिबल. राहायला पाहिजे होतं -1/3 आलं पाहिजे. दिस वन. अंडरस्टूड. ओके, खूप इझी क्वेश्चन होता. ठीक आहे. मेन्सचा क्वेश्चन आहे 2011चा. चेक करू शकताय. द रेट ऑफ रिएक्शन. ठीक आहे ना. नेक्स्ट लेक्चर मध्ये आणखीन काय क्वेश्चन्स घ्यायचेच आहेत आपल्याला. ओके, JEE चे काय क्वेश्चन्स पण घ्यायचे आहेत, आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया. ठीक आहे. द रेट ऑफ रिएक्शन twice N2O5 gives 4NO2 plus O2 can be written in 3 ways. ठीक आहे. रेट एक्सप्रेशन गिवन आहे तुम्हाला. ठीक आहे ना. ओके, ह्याचं रेट एक्सप्रेशन बघूया अगोदर आपण. काय येतं, ठीक आहे, मायनस रेट एक्सप्रेशन. रेट इज इक्वल टू काय, -1/2 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 ओके O5 डिवायडेड बाय, ठीक आहे ना. ओके, काय आहे सांगा बरं, dt इज इक्वल टू 1/4 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 with respect to what, time is equal to काय,
चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 विथ रिस्पेक्ट टू व्हॉट टाइम. हे एक्सप्रेशन झालं. करेक्ट. आता त्याच्या व्हॅल्यूज दिलेले आहेत बघा. ओके, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे ह्याची व्हॅल्यू दिलेली आहे. किती आहे सांगा बरं. येस, मायनस व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 डिवायडेड बाय dt ची व्हॅल्यू दिली आहे. मग 1/2 ॲज इट इज इंटू ही व्हॅल्यू काय आहे चेक करा. K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय आहे N2O5 ही व्हॅल्यू गिवन आहे. आलं का लक्षात. इज इक्वल टू 1/4. ठीक आहे. NO2 ची व्हॅल्यू काय आहे चेक करा. NO2 साठी काय दिलंय K डॅश इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5. केअरफुली बघा. ओके, इज इक्वल टू O2 साठी व्हॅल्यू काय दिलेली आहे K डबल डॅश ओके N2O5 गिवन आहे. करेक्ट ना. ठीक आहे. कॅन्सल आउट काय होईल N2O5 गेट कॅन्सल्ड. बरोबर आहे का. ठीक आहे. ओके, विचारलं काय तुम्हाला तर रिलेशन बिटवीन K अँड K डॅश अँड बिटवीन K अँड K डबल डॅश. K आणि K डॅशचं रिलेशन काय बघा. येस, फर्स्ट रिलेशन बघूया. ओके, रिलेशन बिटवीन K अँड K डॅश साठी हा K आहे आणि हा K डॅश असेल. करेक्ट ना. ओके, 1 डिवायडेड बाय 2 K इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 4 K डॅश आहे का. ठीक आहे. करा बरं. आता हा इकडे घेऊन जा. करेक्ट ना. ओके, किंवा 4 इकडे घेऊन या. 4 इकडे घेऊन आलं तर ओके काय होणार आहे डेफिनेटली 4 डिवायडेड बाय 2K होईल इज इक्वल टू ओके K डॅश. इट मीन्स K डॅश इज इक्वल टू ट्वाइस K. दिस इज द रिलेशन. K डॅश इज इक्वल टू ट्वाइस K. दुसरं रिलेशन कशामध्ये विचारले. सेकंड रिलेशन ओके K अँड K डबल डॅश मध्ये विचारले. बरोबर आहे ना. ओके, मग K ची व्हॅल्यू काय ऑलरेडी K 1 डिवायडेड बाय 2K इज इक्वल टू K डबल डॅशचं रिलेशन घ्या K डबल डॅश. बरोबर आहे का. ठीक आहे. म्हणजे K डबल डॅश इज इक्वल टू 1/2 K असणार आहे किंवा K इज इक्वल टू ट्वाइस K डबल डॅश असणार आहे. आलं का लक्षात हे. येस, बरोबर आहे ना. ओके, एक तर हे रिलेशन असेल अदरवाइज हे रिलेशन. मग चेक करा आता ह्याच्यामध्ये K डॅश इज इक्वल टू फर्स्ट रिलेशन काय आहे K डॅश इज इक्वल टू ट्वाइस K डॅश इज इक्वल टू ट्वाइस K इथं पण आहे. K डॅश इज इक्वल टू ट्वाइस इथं पण आहे. त्याच्यानंतर इथं K डबल डॅश इज इक्वल टू K आहे. दिस इज नॉट पॉसिबल. इथं पण आहे K डॅश इज इक्वल टू 2K. करेक्ट. ह्या 3 ऑप्शन मध्ये हा ऑप्शन कॅन्सल झाला. बरोबर आहे ना. ओके, मग दुसरा ऑप्शन बघा आता. एक तर काय K इज इक्वल टू ट्वाइस K डबल डॅश आहे का कुठं नाही. K डबल डॅश इज इक्वल टू ओके 1/2 K आहे म्हणजेच K डबल डॅश इज इक्वल टू K डिवायडेड बाय ओके तुम्ही असं लिहू शकता ना K डिवायडेड बाय 2 इज पॉसिबल आहे. K डबल डॅश इज इक्वल टू K डिवायडेड बाय 2. दिस इज द ऑप्शन. सिंपल क्वेश्चन होता. ठीक आहे. क्वेश्चन सिंपलच असणार आहेत. सगळे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होणार आहेत मुलांनो. खूप थोडंसं केअरफुली करायचं आहे. ठीक आहे ना. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करूया JEE चे पण क्वेश्चन्स बघूया ह्याच पॉइंट वरती. ठीक आहे, आणि पुढे जाऊया आपण. पुढचा पॉइंट ओके खूप महत्वाचा असणार आहे. परत प्रत्येक पॉइंट जो असणार आहे याच्यामधला ओके काहीतरी सांगून जातो वळण. त्याच्यामुळे प्रत्येक पॉइंट तुम्ही खूप केअरफुली घ्यायचा आहे. कुठल्याही पॉइंट वरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारू शकतात. इथं कॅल्क्युलेशन वरती क्वेश्चन्स विचारू शकतात. ठीक आहे ना. ओके, आता इथं ऍव्हरेज रेट आणि इन्स्टंटेनियस रेट. ओके, ऍव्हरेज रेट वरती सुद्धा क्वेश्चन विचारतात. इन्स्टंटेनियस रेटलाच आपण रेट ऑफ रिएक्शन म्हणलंय. बरोबर आहे ना. तिथं कन्फ्युज होऊ नका. दोन्ही ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन्स विचारू शकतात आणि खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत हे. JEE ला ओके नीटला दोन्ही ठिकाणी क्वेश्चन्स विचारलेले आहेत या पॉइंट वरती. करेक्ट. म्हणजे काय तुमचे मार्क्स तुमच्या हातात असणार आहेत रिगार्डिंग दी केमिकल कायनेटिक्स. एक क्वेश्चन ओके JEE चा तुमच्या हातातच असणार आहे. ठीक आहे, आणि नीटचा केमिकल कायनेटिक्सचा एक क्वेश्चन तुमच्या हातामध्ये, 2 क्वेश्चन तुमच्या हातामध्ये असणार आहेत. एवढे सिंपल क्वेश्चन्स असणार आहेत हे. ओके, ठीक आहे. आय थिंक टुडे विल स्टॉप हियर. ऑल द बेस्ट.